गुड मॉर्निंग, सुप्रभात बालदोस्तांनो. तुम्हा सर्वांचं आजच्या तासिकेमध्ये खूप खूप स्वागत. तसेच अभ्यासासाठी आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या तुमच्या प्रवेश परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. सध्या मागील 2-3 तासिकांपासून आपण शतमान आणि त्याचे उपयोग म्हणजे शतमान शेकडेवारी किंवा टक्केवारी किंवा 100च्या प्रमाणामध्ये संख्या कशा पद्धतीने बदलतात या संदर्भातलं मार्गदर्शन करून घेत आहोत. बालदोस्तांनो, अभ्यास करत असताना किंवा मागच्या सर्व तासिकांपासून मी वारंवार सांगतोय की सर्वसाधारणपणे आपल्याकडे ग्रामीण भागातील मुलांना शतमान शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज याचे गणित का कोण जाणे मी बऱ्याच वर्षापासून शिकवतोय, मागील 25-30 वर्षापासून. तर ती मुलांना अवघड वाटतात किंवा अवघड जातात. याचे काय कारण आहे ते काही मला माहिती नाही, परंतु सोडवायचं अतिशय सोपं टेक्निक जर तुम्ही आत्मसात करून घेतलं तर हेही प्रश्न एकदम खात्रीलायकरित्या तुम्हाला गुण देतील. या ठिकाणी फक्त भागाकाराचे गुणाकाराचे तुमचे स्किल तपासले जातात, ते योग्य असणं अत्यंत जरुरीचं आहे. तर आजच्या तासिकेमध्ये आपण 5 प्रश्न घेणार आहोत जे की यापूर्वी परीक्षेला आलेले आहेत. तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी काय. बघा पहिला प्रश्न आजचा, पुढीलपैकी काय पुढीलपैकी काय 2.4च्या इतके नाही. पुढीलपैकी काय 2.4च्या इतके नाही, असा हा प्रश्न आहे. तर खाली 4 पर्याय दिलेले आहेत बालदोस्तांनो, ते पर्याय मी आज या ठिकाणी लिहितो. पर्याय क्रमांक ए तुम्हाला दिलेला आहे 2.25 किंवा 2.5. पर्याय बी दिलेला आहे 22.2%. पर्याय सी दिलेला आहे 12/5 आणि पर्याय डी दिलेला आहे 2.4/10. तर मग या सर्व पर्यायांचा विचार करत असताना जर आपला सराव असला बालदोस्तांनो तर एकदम इझी आहे, तोंडी याचं उत्तर काढता येतं, काही टेन्शन नाही. परंतु सर्वात महत्त्वाचं काय, सराव जे वारंवार सांगत असतो. म्हणजे जास्तीत जास्त उदाहरणं जर आपण सोडवले तर ही उदाहरणं आपण तोंडी सोडवू शकतो. तोंडी कसं सोडवायचं ते बघा. इथं 5 दून 10, 10 आणि 2 12. व्यवहारी अपूर्णांकाला अपूर्णांकात रूपांतर केलं म्हणजे 12/5. आलं लक्षात. 12ला 5ने भाग दिला म्हणजे उत्तर किती येणार आहे, 2.4. याचं 22.2% तर याचा अर्थ असतो 22.2 भागिले 100. म्हणजे याची किंमत 2.4 येणार नाही, लगेच कळतं. 12/5 म्हणजे हा भागाकार किती येणार आहे, 2.4. 5 दून 10, 5 24. इथं 10 दून 20 आणि 4 किती झाले, 24. 24/10 म्हणजे हा भागाकार किती येणार आहे, 2.4. तर अशा पद्धतीने कोणतं नाही तर पर्याय क्रमांक बी. परंतु हे कधी, जेव्हा सराव झालेला असेल तेव्हा. जेव्हा सराव झालेला नसेल तर तेव्हा अशा पद्धतीने सोडून घ्यायचं. पहिल्या लगेच लक्षात येतं. पहिली किंमत जी आहे 2.2/5 म्हणजे 5 दूनी 10 दूनी 12, 12/5 म्हणजे 2.4, 12/5 म्हणजे 2.4, 10 दूनी 20 आणि 4 24, 24/10 म्हणजे किती, 2.4. म्हणजे ही किंमत तेवढी नाही. तर एकदम इझिली आहे. परंतु हे सांगत असताना आम्हाला सोपं असतं, आमचा व्यवसाय. आम्ही काही वर्षापासून हेच गणित समजावून देतो म्हणून आम्हाला हे मुखपाठ झालेले असते. तुम्हाला बाळांनो याचा अभ्यास करावा लागते. अभ्यास करणे म्हणजे फक्त सराव करणे. सराव करणे म्हणजे एकाच टॉपिकवरचे जास्तीत जास्त वेगवेगळ्या पद्धतीचे उदाहरणं सोडवणे. आणि त्यासाठी मग एवढी उदाहरणं, आता मी ग्रामीण भागात गेली 30 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करतो.
बहुतेकदा पालकांची अशी मानसिकता असते, पास व्हावं असं सर्वांची इच्छा असते. पालक काय करतात, कुठलं तरी एखाद्या प्रकाशनाचं एक पुस्तक आणून मुलाला देतात. काही पालक तर त्याच्यापेक्षा बहादर राहतात. 2-2, 4-4 वर्ष जुनं पुस्तक जे म्हणजे 2015 सालचं पुस्तक 2020ला किंवा 2021ला जो परीक्षेला बसणार आहे का, तो विद्यार्थी ते जुनं पुस्तक घेतो कोणाकडून तरी, त्याच्यातून अभ्यास करतो. वाईट नाही, इथं काही कोणाची आपल्याला थट्टा नाही करायची. परंतु होतं का की दरवर्षी नवीन नवीन पुस्तकात नवीन नवीन पेपर त्या ठिकाणी ॲड केले जातात आणि ते पेपर जे येतं तुम्हाला सोडवायला मिळतात. आणि म्हणून त्यासाठी तुम्हाला नवीन पुस्तक दरवर्षी घेणं जरुरी आहे. बरं, एकाच प्रकाशनाचं घ्यायचं का, तर नाही. एका प्रकाशनाचं पुस्तक घेऊन काही होणार नाही. वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या प्रकाशनाची पुस्तकं तुम्हाला घ्यायची आणि म्हणून ती पुस्तकं तुम्ही प्राप्त करा आणि व्यवस्थितरित्या अभ्यासाला सुरुवात करा. चला, तर आता आजचा दुसरा प्रश्न आपण घेऊया. तर तुम्ही सुद्धा अजून घेतले नसतील तर पालकांच्या मागं लागून बुकस्टॉलवरती जाऊन नवीन नवीन प्रकाशनाची जिल्ह्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकाशनाची नवोदयची पुस्तकं मिळतात. स्पेशल मराठीचं पुस्तक मिळतं उतारे सोडवण्यासाठी, स्पेशल बुद्धिमत्तेचं पुस्तक मिळतं, स्पेशल गणितचं पुस्तक मिळतं आणि म्हणून अशी वेगवेगळ्या लेखकाची किंवा वेगवेगळ्या प्रकाशनांची पुस्तकं आणा. त्यामध्ये तुम्हाला भरपूर गणित सरावासाठी दिलेले असतात. तर आजच्या याच्यामध्ये दुसरा प्रश्न आहे. तर हा प्रश्न मात्र व्यवस्थित काळजीपूर्वक बघा. या ठिकाणी 0.3468 गुणिले 4 भागिले 17. तर टक्केवारीमध्ये आपल्याला हे गणित लिहायचंय. प्रश्न असा आहे, सरळ रूप द्या व उत्तर टक्केवारीत लिहा. सरळ रूप द्या व उत्तर टक्केवारीत लिहा. आता सरळ रूप द्यायचं आहे तर बालदोस्तांनो सरळ 17चा पाढा सर्वांना पाठ आहे. 17×17 0 इथं खबरदारी घ्यायची. दशक स्थळाला कधी भाग द्यायचा म्हणजे शून्याचा भाग घेऊन घ्यायचा. 17×34 पुन्हा शून्याचा भाग द्यायचा. 17×64 म्हणजे 0.0204 गुणिले 4. आता या ठिकाणी याचा गुणाकार जेव्हा आपण केला तर गुणाकार येतो 0.00816. 4 चौक 16, 6 4 1 4 0 0 1 ला 1 4 2 8 4 0 0 0.0816. याला ज्यावेळेस आपण दशांश काढून देऊ इथं उत्तर चुकतं म्हणून त्यासाठी खबरदारी घेणं खूप जरुरीची असते. तर ती या पद्धतीने की 0.0816 म्हणजे आहे 816 भागिले 1 चौथी 1 2 3 4 1 2 3 आणि 4 एवढी शून्य त्या ठिकाणी येतात. आणि याचा अर्थ होतो 10,000ला किती आहे 816 तर मग 100ला म्हणजे x. आणि म्हणून मग तिरपा गुणाकार जर या ठिकाणी करून घेतला थोडंसं आता खाली दिसत नाही इकडच्या बाजूला लिहितो ब्ल्यू इंकमध्ये चालेल. या ब्लॅक इंकमध्ये इथं थोडंसं याचा अर्थ असा होतो 10,000ला 816 तर मग 100ला किती. मग आपण तिरपा गुणाकार करून घेतला बालदोस्तांनो तर 10,000 x बरोबर काय मिळते आपल्याला 816 गुणिले 100. दोन्हीकडचे 2 2 0 कट झाले म्हणजे मग आता बघा या ठिकाणी शिल्लक राहतात 100x बरोबर किती आहे 816 आणि मग x बरोबर 816 भागिले 100 म्हणजेच 8.16%. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे 8.16. पर्याय क्रमांक सी. पुस्तक तुमच्याजवळ असेल, पुस्तक जर नसेल तर कदाचित तुमच्याकडे प्रश्नपत्रिका संग्रह असेल तर या स्टेप व्यवस्थित समजावून घ्या. कारण इथं मात्र ह्या प्रश्नामध्ये बहुतेकांची चूक होते. हा प्रश्न विचारलेला आहे 2015 साली
याच्या मागचा प्रश्न विचारलेला होता 2017 साली. चला तर नेहमीप्रमाणेच तुम्हाला सर्वांना हा प्रश्न व्यवस्थित समजला असेलच. काही तुमच्या शंका असतील तर या व्हिडिओ खालच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला जरूर कळवा. आम्ही आमच्या परीने तुमच्या शंकेचं समाधान करायचा प्रयत्न करू. तर बालदोस्तांनो, आजचा तिसरा जो प्रश्न निवडलेला आहे तो प्रश्न एकदा चांगल्या रीतीने समजावून घ्या. या प्रश्नामध्ये आपल्याला सुरुवातीला भागाकार करायचा होता. भागाकार करत असताना जेव्हा तुम्ही 2 दशक स्थळाला म्हणजे 1 दशक स्थळाला भाग देत असता तेव्हा शून्याचा भाग घेऊन घ्यावा लागतो. हा नियम जो आहे तर पक्का लक्षात ठेवा. घाई करायची नाही, नसता गडबडीने लगेच 17 1 17 आणि 17 2 म्हणजे 17 2 34 आणि 17 चौक 68 लिहून मोकळे होता. ठिकाणी भागाकार तुमचा 0.24 मग तिथं फसगत होईल. इथं परीक्षेमध्ये नेहमीप्रमाणे पक्का लक्षात ठेवा की इथं मात्र छाबडू गाबडू करता येत नाही. त्याचबरोबर बालदोस्तांना तुम्हाला वाईट वाटेल, आपल्याकडे सगळ्या परीक्षा बऱ्याचदा रिपीट देता येतात, पण नवोदयाला रिपीट परीक्षा देता येत नाही. रिपीटरला कुठलाही चान्स नाही. एकदा चान्स गेला, एकदा तुमची रेल्वे निघून गेली तर पुढच्या म्हणजे उद्या आज रेल्वे निघून गेली तर उद्या तर रेल्वे बसता येते. इथं मात्र तसं नाही. आज तुमची नवोदयाच्या परीक्षेमध्ये तुम्ही निवड झाली नाही की मग आयुष्यात पुन्हा तुम्हाला नवोदयाची 5वीची परीक्षा म्हणजे देता येत नाही. तुम्हाला मग नंतर 10वी नंतर 11वी नंतर 8वी नंतर 9वी नंतर काही चान्स असतील तर त्यावेळेस ज्या काही जागा मुलं सोडून जातात त्या जागा भरल्या जातात. परंतु 6वीच्या वर्गात तुम्हाला पुन्हा बसता येत नाही किंवा ती परीक्षा देता येत नाही. चला, तशी वेळ तुमच्यावर घेणार नाही याची मला 100% खात्री आहे. आता बघूया आजचा निवडलेला तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न आहे 2014 सालचा. या प्रश्नामध्ये बालदोस्तांनो 80 पेक्षा 10% मोठी असलेली संख्या मोठी असलेली संख्या आहे. खाली 4 संख्या दिलेल्या आहेत: 72, 80, 88 आणि 90. आता 4 पर्यायापैकी विचार करत असताना 80 पेक्षा 10% मोठी म्हणजे 80 पेक्षा 10% मोठी म्हणून 80चेच 10% आपल्याला काढावं लागतील. किती आहे ते मग एकदम सोपं आहे. 80चे 10% 8 आहे आपल्याला माहिती, गुणिले 10 भागिले 0 गेलं म्हणजे किती उत्तर आलं? 8. मग 80 पेक्षा 10% मोठी संख्या कोणती असणार आहे? 80 अधिक 8 किती झाले? 88. एकदम सिंपल. 80 पेक्षा 10% मोठी असलेली संख्या किती? 88. म्हणजे अगदी तोंडी उत्तर ज्याला सराव आहे त्याला, ज्याने जास्तीत जास्त प्रश्न सोडून तो एकदम एका झटक्यामध्ये 80 पेक्षा 10% मोठी म्हणजे 80 10% किती? 8. मग 80 8 किती झाले? 88. म्हणजे 80 पेक्षा 10% मोठी असलेली संख्या किती? 88. परंतु हे कधी? जेव्हा तुमचा सराव चांगला झालेला असेल तेव्हा. आणि जर सराव केलेला नसेल, एक गणित एकदाच तुम्ही सोडवलं असेल तर मग मात्र परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळायची सुतराम शक्यता नाही. वाघांनो आणि वाघिणींनो, बालदोस्तांनो, अख्ख्या जिल्ह्यातून फक्त 80 विद्यार्थी निवडायचे. आणि म्हणून मी काही तुम्हाला नकारात्मकतेकडे नेत नाही, परंतु सकारात्मकतेने विथ पॉझिटिव्हिटी यू हॅव टू स्टडी हार्ड ईच अँड एव्हरी डे. दररोज तुम्हाला अत्यंत मन लावून कॉन्सन्ट्रेशनने 8 ते 10 तास अभ्यासाची सवय लावून घ्यावी लागेल. तेव्हा तुम्ही या स्पर्धेमध्ये उतरू शकता. कळालं? आपले जे काही प्रश्न असतील, आपले जे काही अडचणी असतील त्या सतत कोणाला ना कोणाला विचारून तुम्ही ते प्रश्न सोडून घेऊ शकता. चला, तर आता पुढचा प्रश्न, आजचा 4था प्रश्न जो आहे तो प्रश्न आता मी बोर्डवरती लिहितो. तो प्रश्न जो आहे 2017 साली परीक्षेला विचारलेला आहे. याच चॅनलच्या माध्यमातून एकदा हा अभ्यासक्रम तुमचा संपला की मग पुढे 2015 पासून जवाहर नवोदय विद्यालयाला जे काही प्रश्न परीक्षेला आले ते प्रश्न इथं तुम्हाला सोडून दिले जातील. त्याचबरोबर याचाच उपयोग तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेला सुद्धा होतो आणि म्हणून स्कॉलरशिपचेही गणित तुम्ही याच
अभ्यास मालिकेत तपासू अभ्यास करू शकता. म्हणजे स्कॉलरशिपलाही अशाच पद्धतीचे गणित असतात. त्यासाठी काही नवीन वेगळ्या उदाहरणांचा अभ्यास करायची काही गरज नसते. बघूया चौथं उदाहरण. हे विचारलेलं आहे 2017 साली. प्रश्न असा आहे बालदोस्तांनो, 80च्या 6% आहे, सॉरी 800च्या 6%. एकदम इझी, काही तकलीफ नाही, त्रास नाही, काही नाही. 800च्या 6% किती आहे? खाली ऑप्शन दिले. पर्याय क्रमांक ए 12, बी 48, सी 80 आणि डी 60. आणि म्हणून मग जेव्हा आपण याचे टक्केवारी काढू ते एकदम इझी आहे, काही ताण घ्यायचा नाही. 800 गुणिले 6 भागिले किती आहे? 100. हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, शिल्लक किती राहिले? 8 गुणिले 6. पाडा तुम्हाला सर्वांना पाठ आहे. 8 गुणिले 6 किती? 48. म्हणून 800च्या 6% किती आहे? 840. काही तकलीफ नाही, एकदम इझी. अलग लक्षात. बऱ्याच जणांना हे तोंडी सुद्धा लक्षात येतं. 800 भागिले 100 म्हणजे 8, गुणाकारात किती? 6. 8 आणि 6, 8 गुणिले 6 गुणाकार केला किती झाले? 48. तर अशा पद्धतीने तोंडी सुद्धा तुम्ही हे उदाहरण सोडू शकता. एकदम इझी उदाहरणं असतात. फक्त हे सांगायचं तात्पर्य नेहमीप्रमाणेच की बाबा हो, एका किंवा 2 गणितावरती अवलंबून राहू नका. एका सेक्शनवरती कमीत कमी 500च्या आसपास गणित तुमचे जेव्हा सोडून होतील तेव्हा निश्चितच तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळणार, म्हणजे मिळणारच. तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखणार नाही. परंतु मी किती गणित सांगितले? एका प्रकरणावरती जवळपास 500 उदाहरणं तुम्हाला सोडवायचे आहे. आणि एकाची तुम्ही ती उदाहरणं सोडवली की मग तुम्हाला काही ताण येणार नाही. आणि म्हणून ती उदाहरणं सोडवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पुस्तकाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या टेस्ट सिरीजमधून, आदरणीय गुरुजन वर्गांनी काढलेल्या वेगवेगळ्या गणिताच्या मराठीच्या बुद्धिमत्ता चाचणीच्या पेपरचा जास्तीत जास्त सराव वेळ लावून केला म्हणजे निश्चितच तुम्हाला यश मिळणार आहे. चला, तर आजच्या तासिकेतील शेवटचा आणि 5वा प्रश्न मी आता तुम्हाला समजावून देतोय. बालदोस्तांनो, हाही प्रश्न थोडासा किचकट आहे. प्रश्न अशा पद्धतीने 270 रुपयांचे किती टक्के म्हणजे रुपये 72.90 होतात. 72.90 होतात. तर थोडासा त्रैराशिकासारखा हा प्रश्न आहे. 270 रुपयाचे किती टक्के 72.90 होतात? बघा, एकदम इझी आहे. म्हणतात सगळंच कसं काय इझी. तर कशा पद्धतीने सोडवायचे? हे 270 रुपये याचे किती टक्के म्हणजे x टक्के बरोबर किती होतात? 72 रुपये 90 पैसे. आणि म्हणून 270 गुणिले x टक्के म्हणजे x भागिले 100 हे आपण गृहीत धरले. बरोबर किती? 72.90. आणि म्हणून मग बालदोस्तांनो, हा शून्य गेला, हा शून्य गेला, किती राहिले? 27x. छेदातले 10 इकडे गुणाकारात केले, गुणिले 10. मग x बरोबर किती? इथं गुणाकार करून घेतला तर 729.01 घरपुडा आला दशांश भागिले 27. आणि 27चा वर्ग तुम्हाला जर पाठ असला 729 भागिले 27 तर आपल्याला माहिती 27चा वर्ग किती? 729. एकदम इझी, नो टेन्शन. 27ने भाग दिला, 27ने भाग दिला, 27 गुणिले 54, कारण 27 81 होतात. आणि पुढे पुन्हा 7चा भाग बसतो आणि मग 27 89 असेल. किती उत्तर आलं? 27. अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्ही एकदम इझिली सोडवू शकता. मराठीतून 27 लिहिलेले गुण घ्या. आणि हा आता प्रश्न तुम्हाला समजला असेलच, एकदम इझी आहे. बघा, अशा पद्धतीने त्याची मांडणी करायची. कुठल्याही याच्या टक्केवारीत इतके आहे म्हणलं की त्या ठिकाणी x गृहीत धरायचं, काही ताण नाही, एकदम इझिली सोडवायचं.
आता विशेष महत्वाचं राहिलेल्या वेळामध्ये 5 प्रश्न आपले संपलेले आहेत. मग अभ्यास करायचा कसा हे मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे. बेसिकली या मालिकेतच, या तासिका मालिकेत एकदम सुरुवातीला सांगितलंय. आज वेळ असल्यामुळे त्याची तुम्हाला रिव्हिजन करून देतोय. बघा बालदोस्तांनो, अभ्यासाला बसण्यापूर्वी दररोजचं वर्क आउट किंवा वर्क फ्रॉम होम किंवा आपण त्याला म्हणू शकतो होमवर्क, तो होमवर्क तुम्हाला काय करायचा आहे की दररोज तुम्हाला 2 ते 30 पर्यंत उजळणी लिहून म्हणजे काय त्याला पाडे लिहून काढायचे. 2 ते 30 पर्यंत वर्ग लिहायचे, 2 ते 30 पर्यंत घन लिहायचे. हे झालं गणिताचं. त्यानंतर दररोज इंग्रजीचे शब्द तुम्हाला स्पेलिंग सहित, त्यानंतर उच्चारासहित आणि अर्थासहित लिहायचे. त्यानंतरचा 5वा अभ्यास येतो म्हणजे तुम्हाला इंग्रजीचे शब्द झाल्यानंतर कंप्लीट 1 पान भरून मराठी शुद्ध लेखन लिहायचे आणि 1 पान त्याच्यानंतर इंग्रजी शुद्ध लेखन लिहायचे. ही बेसिक तयारी तुम्हाला सतत करायची जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेत आहात तोपर्यंत. आणि या बेसिक तयारीने काय होणार आहे तर तुमची अंकगणितीय क्षमता वाढणार आहे, संख्या तुमच्या चांगल्या लक्षात बसणार आहे. त्याचबरोबर विशेष महत्त्वाचं म्हणजे तुमचा अभ्यास सुधारणार आहे. दिवसाला 10 शब्दार्थ तुम्ही लिहित गेले इंग्रजीचे तर निश्चितच वर्षाकाठी 3000 शब्द तुमच्या नजरेखालून जाणार आहेत. आणि तेवढे तर तुमच्या पुस्तकात सुद्धा नसतील. आणि म्हणून थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे या टिप्स तुम्ही अभ्यासासाठी वापरा. बघा, याचा निश्चितच भविष्यामध्ये शिक्षण घेत असताना तुम्हाला उपयोग होणार आहे. तर तुमच्या अभ्यासासाठी, तुमच्या तयारीसाठी, तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला आजच्या सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रगती करा, दररोज काहीतरी नव्याने शिका आणि समाधानाने, अतिशय आनंदाने अभ्यास करा. आणि तो करत असताना दिवसागणिक आपला अभ्यासाचा वेळ वाढवत चला. इतर कुठल्याही गोष्टींमध्ये, पिक्चरमध्ये, TV पाहण्यामध्ये, मोबाईलवरती गेम खेळण्यामध्ये याच्यात तुम्ही लक्ष विचलित होतं. त्यामुळे याच्यात तुम्ही लक्ष देऊच नका. फक्त मोबाईलचा वापर ऑनलाईन क्लासेस आणि यूट्यूबवरचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुढच्या तासिकेमध्ये आपण याच प्रकरणावरती राहिलेली उदाहरणं समजावून घेणार आहोत. खूप खूप धन्यवाद.